In last video, we asked one question: why is mercury or alcohol used in thermometer? So the answer of this question is mercury is used in the thermometer because there is a much difference in the values of freezing point and the boiling points of mercury, that the freezing point of mercury is minus 39 degrees Celsius and boiling point has a 357 degrees Celsius. Then the second reason is mercury being shiny, so it can be immediately seen in the thermometer. The third reason is mercury does not stick to the glass wall. And the fourth reason is the expansion of mercury is uniform and regular. It is a constant and permanent. तर अशी ही चार कारणं आहेत की ज्या चार कारणांमुळं पारा हा थर्मामीटरमध्ये वापरला जातो. पहिलं कारण काय सांगितलेलं आहे, तर याचा जो फ्रीजिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आहे याच्यामध्ये खूप अंतर आहे. त्यामुळं आपणाला तापमान मोजण्यासाठी खूप मोठी रेंज मिळते. याचा फ्रीजिंग पॉईंट -39 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्याचा बॉइलिंग पॉईंट 357 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे या रेंजमधलं कुठलंही तापमान आपण या पाऱ्याच्या तापमापीच्या सहाय्यानं मोजू शकतो. आणि त्याचबरोबर त्याला एक प्रकारची विशिष्ट प्रकारची चकाकी असते आणि त्या चकाकीमुळं तो आपल्याला सहजासहजी दिसू शकतो आणि तापमानाची नोंद आपण सहजपणे करू शकतो. तिसरा जो त्याचं महत्त्वाचं कारण आहे तो म्हणजे काय, डज नॉट स्टिक टू द ग्लास वॉल. तो काचेच्या आतल्या भागाला चिकटत नाही आणि त्यामुळं पदार्थाचं तापमान मोजणं आपल्याला सोपं जातं. आणि चौथा आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्याचं जे एक्सपान्शन आहे हे कसं आहे, तर युनिफॉर्म आणि रेग्युलर आहे. म्हणजे त्याचं जे प्रसरण पावणं आहे ते प्रसरण पावणं कसं आहे, सर्व बाजूंनी समान आहे आणि त्यामुळं आपल्याला काय करावं लागतं, या तापमापीमध्ये पारा वापरलेला आपल्याला दिसून येतं. मग अल्कोहोल का वापरतात त्याचंही कारण आता आपण समजून घेऊया. द अल्कोहोल थर्मामीटर आर युज्ड इफ द टेम्परेचर इवन लेझर दॅन -39 डिग्री सेल्सिअस is to be measured. Alcohol's freezing point is -150 degrees Celsius, whereas the mercury freezing point is 39 degrees Celsius. Therefore, the lower temperature can be measured only by alcohol thermometers. आता आपण पाऱ्याच्या सहाय्यानं काय करू शकतो, ज्या पदार्थाचं तापमान -39 डिग्री सेल्सिअस आहे तिथपर्यंतच आपण तापमान मोजू शकतो. पण जर का आपल्याला याच्याहीपेक्षा खालचं तापमान मोजायचं असेल तर ते तापमान मोजण्यासाठी आपल्याला अल्कोहोलचा वापर करावा लागतो थर्मामीटरमध्ये. कारण अल्कोहोलचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे हा फ्रीजिंग पॉईंट -150 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे -39 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान मोजण्यासाठी अल्कोहोल थर्मामीटरचा उपयोग केला जातो. अशा पद्धतीनं तापमापीमध्ये पारा आणि अल्कोहोल या दोन गोष्टींचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. देन द नेक्स्ट पॉईंट इज एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅसेस ड्यू टू द हीट, दॅट इज द इफेक्ट ऑफ हीट ऑन द गॅसेस. तर हा जो पुढचा मुद्दा आहे तो आहे उष्णतेचा वायूंवर होणारा परिणाम. उष्णता दिल्यानंतर वायूंवर कोणता परिणाम होतो, तर आपल्याला असं लक्षात येते की पहा, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅसेस ड्यू टू द हीट. आता हे समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी एक कृती दिलेली आहे. सो लेट अस सी द ॲपरेटस फॉर दिस ॲक्टिव्हिटी. ग्लास बॉटल, बलून, हॉट वॉटर एटसेट्रा. यासाठी आपल्याला काय लागणार आहे, काचेची बाटली, फुगा आणि गरम पाणी. कृती प्रोसिजर: फिक्स अ बलून ऑन द माउथ ऑफ ए ग्लास बॉटल. होल्ड दिस बॉटल इन ए हॉट वॉटर. व्हॉट हॅपन्स सी. तर या कृतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की त्या बाटलीच्या तोंडाला एक रबरी फुगा काय करायचा आहे, फिट करून बसवायचा आहे आणि ही बाटली गरम पाण्यामध्ये आपल्याला धरायची. आता ह्याच्यामुळं काय होतं पहा, द व्हॉल्यूम ऑफ गॅस increases on heating.
This is called expansion of the gas. On the other hand, on the removing heat, the volume of gas decreases. This is called as a contraction of the gas. आता या ठिकाणी या कृतीमध्ये आपल्याला काय दिसतं की ज्यावेळी आपण ती बाटली गरम पाण्यामध्ये धरतो त्यावेळी त्या बाटलीच्या आतमध्ये जी हवा आहे, जो वायू आहे, तो वायू काय होतो, गरम होतो आणि तो काय होतो, प्रसरण पावण्याचा प्रयत्न करतो. पण प्रसरण पावण्यासाठी त्याला त्या बाटलीमध्ये जागा नसते, म्हणून त्या बाटलीच्या तोंडातून तो बाहेर येतो आणि बाहेर आल्यामुळं त्या बाटलीवरचा जो फुगा आहे तो फुगा आपल्याला फुगलेला दिसतो. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की उष्णतेमुळं ह्या गॅसचं जे व्हॉल्यूम आहे, जे आकारमान आहे, ते आकारमान काय होतं, वाढतं आणि ह्या वाढलेल्या आकारमानामुळं तो फुगा आपल्याला काय दिसतो, फुगलेला दिसतो. आणि ती बाटली आपण ज्यावेळेस त्या गरम पाण्यातून बाहेर काढून ठेवू, हळूहळू काय होतो, जसं जसं ती बाटली थंड होईल तसं तसं तो फुगा पूर्वत आपल्या मूळ स्थितीमध्ये येतो. याचाच अर्थ उष्णता दिल्यानंतर गॅसेस काय होतात, द व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इन्क्रीजेस अँड इफ द हीट इज रिमूव्हिंग द व्हॉल्यूम ऑफ गॅस डिक्रीजेस. म्हणजे ॲज लाईक सॉलिड अँड लिक्विड्स गॅसेस आर ऑल्सो एक्सपांड्स ऑन गिव्हिंग हीट अँड ऑल्सो कॉन्ट्रॅक्ट्स वेन गिवन आउट हीट. म्हणजे ज्याप्रमाणे स्थायू पदार्थ आणि द्रव पदार्थ उष्णता दिल्यानंतर प्रसरण पावतात आणि उष्णता काढून घेतल्यानंतर आकुंचन पावतात, त्याचप्रमाणे वायू पदार्थसुद्धा हाच गुणधर्म दाखवतात. त्यांनाही उष्णता दिल्यानंतर ते प्रसरण पावतात आणि उष्णता काढून घेतल्यानंतर ते आकुंचन पावतात. द नेक्स्ट पॉइंट इज थर्मास फ्लास्क, that is also called as a Dever flask. So, the great scientist Sir James Dever was a Scottish scientist. He made the first thermos flask in 1892. That is why it is also called as a Dever flask. Even today, a Dever flask is used for keeping a substance cold or hot. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये थर्मास फ्लास्क हे साधन वापरत असतो. या साधनाचा शोध सर जेम्स डिवर यांनी 1892मध्ये लावला आणि त्यांच्या नावावरूनच याला डिवर फ्लास्क सुद्धा म्हटलं जातं. आणि आजही आपण या डिवर फ्लास्कचा उपयोग एखादा गरम पदार्थ गरम ठेवण्यासाठी किंवा थंड पदार्थ थंड ठेवण्यासाठी करतो. आता पहा काय आहे. यू माईट हॅव सीन अ थर्मास फ्लास्क used for keeping tea, coffee, milk, etc. hot or a sharbat cold for a long time. What is its structure and how does it functions? आता हा थर्मास फ्लास्क आपण चहा, कॉफी, दूध असे गरम पदार्थ गरम ठेवण्यासाठी, त्याचप्रमाणे सरबत, कोल्ड्रिंक्स यासारखे थंड पदार्थ फार काळ थंड ठेवण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. मग हे पदार्थ या थर्मास फ्लास्कमध्ये गरम पदार्थ जास्त वेळ गरम का राहतात आणि थंड पदार्थ जास्त वेळ थंड का राहतात, याची रचना काय आहे आणि याचं कार्य कसं चालतं ते आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता हे थर्मास फ्लास्क म्हणजे काय पहा. दिस इज अ डबल वॉल्ड फ्लास्क. इट कन्सिस्ट ऑफ 2 ग्लास ट्यूब्स, वन इनसाइड द अदर विथ अ गॅप बिटवीन देम सील्ड. द सरफेस ऑफ बोथ द ट्यूब्स आर मेड शायनी बाय अ सिल्वर कोटिंग. The air between the two tubes is removed to create a vacuum. There is an protective jar of metal or plastic outside the tubes for the protection of the flask. Pieces of sponge or rubber are fixed between the outer jar and the flask. या थर्मास फ्लास्कची रचना कशी आहे पहा की हा थर्मास म्हणजे काय आहे, दुहेरी भिंत असलेला फ्लास्क आहे. यात एकात एक बसवलेल्या काचेच्या 2 सीलबंद नळ्या असतात आणि दोन्ही नळ्यांचा पृष्ठभाग हा चांदीचा मुलामा देऊन चकचकीत केलेला असतो आणि दोन्ही नळ्यांच्या दरम्यानची हवा जी आहे ती हवा काढून घेतलेली असते आणि तिथं निर्वात पोकळी केलेली असते. आणि त्याचबरोबर या नळ्यांच्या बाहेर संरक्षक बरणी ती धातूची किंवा प्लॅस्टिकची बनलेली असते आणि ही बरणी व आतील फ्लास्क यांच्यामध्ये स्पंज किंवा रबर यांचे तुकडे फ्लास्कच्या संरक्षणासाठी लावलेले असतात. हे या थर्मास फ्लास्कचं कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे त्याची रचना अशा पद्धतीनं असते. अँड
नाऊ वी डिस्कस द फंक्शन ऑफ द थर्मास फ्लास्क. हाऊ डज दिस थर्मास फ्लास्क ॲक्शन डू द ॲक्शन ऑन द सबस्टन्स. हा थर्मास फ्लास्कचं कार्य कसं चालतं तर ते आता आपण या आकृतीच्या सहाय्यानं समजून घेणार. व्हेन अ हॉट सबस्टन्स इज प्लेस्ड इन अ थर्मास फ्लास्क, the heat going out gets reflected due to the shining surface of inner tube. Hence, heat is not radiated. Neither conduction or nor convection of the heat occurs of the vacuum. As a result, heat is not transferred to the outer cooler region and is retained inside for a long time. आता या ठिकाणी आपण पाहिलं, याची रचना पाहताना आपण त्याची रचना व्यवस्थित पाहिलेली आहे. त्या रचनेवरून आपल्याला लक्षात येतं की ज्यावेळी आपण एखादा उष्ण पदार्थ या फ्लास्कमध्ये ठेवतो तेव्हा त्या आतील नळीला जो आपण चकचकीतपणा दिलेला आहे, या चकचकीतपणामुळं बाहेर जाणारी उष्णता ही पुन्हा आतमध्ये रिफ्लेक्ट होते, परावर्तित होते. म्हणजेच त्या ठिकाणी या उष्णतेचं प्रारण होत नाही आणि प्रारणामुळं उष्णतेचं संक्रमण न झाल्यामुळं उष्णता आतच राहते. त्याचप्रमाणे त्या दोन काचेच्या दोन नळ्यांमध्ये निर्वात पोकळी निर्माण केलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी कोणतंही माध्यम नाही आहे आणि विदाऊट मीडियम हीट कॅनॉट बी ट्रान्सफर्ड बाय कंडक्शन अँड कन्व्हेक्शन, हेही आपण शिकलेलो आहोत. आणि या निर्वात पोकळीमुळे उष्णतेचं वहन किंवा अभिसरण होऊ शकत नाही आणि त्यामुळं उष्णता बाहेरील थंड भागाकडे संक्रमित होत नाही. सो as a result, heat is not transferred to the outer cooler region and is retained inside for a long time. Still, a little heat is lost from around the lid and by a small amount of conduction through the glass. Therefore, the hot substance does not remain as hot after 2 or 3 hours. आणि या ठिकाणी या सर्व कारणांमुळे उष्णता बाहेर संक्रमित होत नाही आणि आतल्या ती दीर्घकाळ टिकून राहते. तरीसुद्धा झाकणाच्या बाजूकडून किंवा त्या काचेतून होणारं जे अल्पवहन आहे, या अल्पवहनामुळे ती बाहेर येतच असते आणि त्यामुळं काही तासानंतर हा आतील उष्ण पदार्थ हा तेवढा उष्ण राहत नाही आणि थोड्याफार प्रमाणात उष्णता ही काय होते, संक्रमित होते. पण मोस्टली बराच काळ ही उष्णता या भांड्यामध्ये साठवून राहत असल्यामुळं या थर्मास फ्लास्कमध्ये उष्ण पदार्थ, गरम पदार्थ हा बराच काळ गरम राहतो आणि थंड पदार्थ हा बराच काळ थंड राहतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी या थर्मास फ्लास्कचं कार्य चालत असतं आणि आपण या ठिकाणी हे प्रकरण पूर्ण करत आहोत, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. नमस्कार.